राज्यात जानेवारी ते ऑक्टोबर दरम्यान झालेल्या अतिवृष्टीचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना 1,757 कोटी रुपयांची मदत करण्यात आली आहे. याबाबतची घोषणा विधानसभेत करण्यात आली. 56,000 शेतकऱ्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यासाठी 5,800 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. धान उत्पादक शेतकऱ्यांना दरवर्षी 15,000 रुपयांऐवजी 20,000 रुपये हेक्टरी बोनस दिला जाणार आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी टास्क फोर्सचं पुनर्गठन करण्यात येईल, अशा घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी विधानसभेत केल्या. यामध्ये अध्यक्ष महोदय 22-23 मध्ये प्रति हेक्टरी अध्यक्ष महोदय 15,000 रुपयाप्रमाणे धानाचा विजयराव ऐकताय का? ओ विजयराव, धानाचं 22-23 ला प्रति हेक्टरी 15,000 प्रमाणे धानाचा बोनस आपण दिला होता. यामध्ये 4,80,000 शेतकऱ्यांना लाभ मिळाला होता. सदरचा लाभ प्रति शेतकरी जास्तीत जास्त 2 हेक्टर पर्यंत देण्यात आला होता. त्यासाठी 823 कोटी रुपये वाटप केले होते आणि यावर्षी अंदाजे 5 लाख शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 2 हेक्टरच्या मर्यादेत 15च्या ऐवजी 20,000 रुपये बोनस जाहीर करण्यात येत आहे. अवकाळग्रस्तांना 1,757 कोटी रुपयांपैकी 300 कोटी रुपयांचं वाटप आधीच केलं जाईल. धान उत्पादकांना हेक्टरी 20,000 रुपयांचा बोनस हा 2 हेक्टरपर्यंत दिला जाणार असून नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत 85.60 लाख शेतकऱ्यांच्या बँक खात्यात राज्यानं 1,720 कोटी रुपये टाकलेत. मी दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मंत्री, आम्ही सगळे शेतकऱ्यांच्या बांधावर जातो. माझं कुटुंब, माझी जबाबदारी असं आमचं नाही. मी दिल्लीत नेहमी जातो अशी टीका होते. मी खासगी कामासाठी जात नाही. ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 10,000 कोटींची मदत आपण आणली आहे, असा चिमटा एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना काढला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज, मुंबई.